संभाजीराजांचा नायिकाभेद काव्यखंड बांधून पुरा झाला. त्या काव्याचे श्लोक मनी घोळणारे युवराज महाली आले. समोर येसूबाईंना बघताच अष्टनायिकांचे वर्णन करणारे उभे काव्य त्यांच्या मनी फेर टाकून गेले. येसूबाईंनी दारुणी दालनाच्या रोखाने जायला निघालेल्या बघून थांबा म्हणत संभाजीराजांनी त्यांना रोखते केले. एकामागून एक अशा काव्यातील अष्टनायिका त्यांच्या डोळ्यांसमोर तरळून गेल्या. रोखल्या नजरेने ते येसूबाईंच्याकडे नुसते बघत राहिले. साऱ्या नायिका एकत्र आल्या तरी त्यांची सांगड त्यांना येसूबाईंशी काही घालता येईना. स्वारी अशी जोडल्या डोळ्यांनी काही न बोलता नुसतीच काय बघते आहे हे येसूबाईंना कळेना. त्या लाजून गेल्या होत्या. आम्ही एक काव्य बांधलं आहे, अष्टनायिकांचे भेद सांगणारे, नायिकाभेद नावाचं. त्या अष्टप्रकारांपैकी कुठल्यात तुम्ही बसता हे तोडून बघत होतो आम्ही. संभाजीराजांनी त्यांना अधिकच गोंधळात टाकले. पुढचे ऐकायला येसूबाईंची कानपाळी लालावली. टपोऱ्या डोळ्यांवरच्या पापण्यांच्या चौऱ्या नुसत्याच फडफडल्या. संभाजीराजे हसले आणि म्हणाले, पण आम्ही बांधलेल्या नायिकांच्या कुठल्याच प्रकारात तुम्ही नाही बसत. तुम्ही आमने सामने आला की वाटतं पाजळता पोतच आला आहे. अशी पोत नायिका ना केशव पंडितांना, ना कविकुलेशांना, ना आम्हाला काव्यशास्त्रात आढळली. ते ऐकताना येसूबाई अंगभर मोहरल्या. आता त्यांना समोर उभे राहणेच अवघड पडले. दारुणी दालनाच्या दिशेने त्या लगबगीने निघून गेल्या. स्वतःवरच खुशीला पडलेले संभाजीराजे एकटेच महाली फेर टाकीत राहिले. फुलपरडी घेतली धाराऊ आली. संभाजीराजांना बघत हसत म्हणाली, धाकलं तुम्ही हत हायसा होय. तकडं खंडूजीने धुंडोळा मांडलाय नव्ह. धन्यानी याद केलंय तुम्हासनी. तिचे बोलणे ऐकताच संभाजीराजे तिच्या कपाळभरचे गोंदनाचे हिरवे व्रण निरखत हसले. धाराऊला ते हसणे नेहमीचे वाटले, पण ते तसे नव्हते. धाराऊची ही कुणबाऊ बोली कशी गावरान मायेने भरलेली आहे. हिला बोलताना बघितलं की भाताचं हिरवगार चोंडकंच मावळ वाऱ्यावर सळसळत आहे असं वाटतं. कोशिश केली तरी आम्हाला नाही असं बोलता येणार, या विचाराने ते हसले होते. महादरवाज्यात भाताचे मुटके ओवाळून टाकणारी, धेवा म्हणत गुळखोबऱ्याचा प्रसाद हातावर ठेवणारी, बोलण्यापूर्वी धाकलं म्हणून खिनभर खोळंबणारी अशी धाराऊची अनेक रूपे मनाशी घोळवीत संभाजीराजे महाराजांच्या साहेबवाड्याच्या बैठकी दालनात रुजू झाले. अदब देऊन महाराज काय बोलतील याचा आजमास घेत खडे राहिले. तुमचा जनाना वाढला, जोखीम वाढली हे रास्त, पण दिवसाच्या 2 वेळच्या मुजऱ्याखेरीज आमच्या भेटीस तुम्ही आला नाहीत युवराज. महाराजांनी त्यांना बोलते करण्यासाठी मोर्चा धरला. जी, आम्ही कसल्या बेतात होतात? आम्ही एका काव्याच्या बांधणीत होतो. असं, ठीक केलंत तुम्ही. कसलं काव्य बांधलंत? रामायणावरचं, महाभारतावरचं? गडबडलेल्या संभाजीराजांनी गुमान धरला. सबूर झालात. आम्हास काव्य बांधता येत नाही, पण विश्वास ठेवा, जाणता येतं. क्वचित पसरणारी हास्याची मिश्कील लकेर महाराजांच्या ओठांवर पसरली. तसं नाही आबासाहेब, मान डुलवीत संभाजीराजांनी जहाली केली. मग महाराजांनी छोट्या शब्दाने सुद्धा मूळ धरले. आम्ही अष्टनायिकांचे स्वाभावी भेद सांगणारं काव्य बांधलं आहे, नायिकाभेद म्हणून. अष्टनायिका स्वभावी भेद, ते शब्द कानावर पडताच महाराज मनाने कुठेतरी दूरवर गेल्यासारखे झाले.
काही न बोलता पाठीशी हात गुंफून फेर टाकू लागले. एक निळे सावळे मोरपीस त्यांच्या मनात फडफडले. वळिवाच्या सुसाट वाऱ्याच्या धारेत सापडल्यासारखे फरफटत म्हणता म्हणता पार डोंगर कडा पल्याड निघूनही गेले. त्यांना जाणवावासा एक हलका सुस्करा सुटला. छातीवरच्या माळेशी गूढ कुजबुजून तोही मरून गेला. यांचा दुसरा बाशिंग योग बघताना केवढ्या सुखदिल झाल्या असता आम्ही. हे काव्य बांधतात, आम्हाला ते साधत नाही. हे काही न बोलता पण नजरेच्या एका फेकीने तुम्ही आम्हाला सुनावलं असतं. सईबाईंच्या आठवणीने महाराजांची पाठीशी बांधलेली गुंफणीतील बोटे चाळवली गेली. आपल्या काव्याचा विषय महाराजांना पसंत पडला नसावा या गैरसमजाने संभाजीराजे मात्र शरमिंदे झाले. खालच्या मानेने बोलून गेले, चुकलं आमचं हा विषय बांधण्यात. संभाजीराजांची नजर फेर टाकणाऱ्या महाराजांच्या अनावान्या पायांबरोबर लटकत राहिली. ते फिरते थोर पाय थांबले. संभाजीराजांच्या जवळ आले. आजूबाजूचा तळहात हळुवार युवराजांच्या खांद्यावर चढला. शंभू, केवढे भाग्यवान आहात तुम्ही. काव्य केवळ जाणता येऊन काय कामाचं, ते बांधताच आलं पाहिजे. काही चुकलं नाही तुमचं. जगदंबेने ही देणगी तुम्हास बहाल केली आहे. ती कारणी लावून गागाभट्टाने केले तसं कारभारी करण्याच्या चोखपणाचं वर्णन करणारं काव्य बांधून घ्या. कळायला कठीण असलेल्या आपल्या महाराज साहेबांच्या डोळ्यात अभिमानी नजरेने झेप घेऊन संभाजीराजांनी त्यांचा ठाव घेण्याचा यत्न केला. त्यांना ते डोळे गंगा सागरासारखे वाटले. त्यात गंगेचे साफपण होते. सागराचा बेमर्याद पसारा होता. काहीतरी शोधत असल्यासारख्या महाराजांच्या पापण्या आक्रसल्या. बाहुल्यांचे तेजाळ पुखर त्यातूनही उठून दिसत होते. तुम्हास आठवतं? महाराजांचा आवाज पालटत घुगरट झाला होता. काय? समर्थांनी आम्हास लिहिलेले पत्र ऐकून तुम्ही एक मागणं आमच्याकडं घातलं होतं. आऊसाहेबांच्या संबंधानं असं काही लिहावयास आम्ही समर्थांना सांगावं म्हणून. साक्षात समर्थांपाशीही तुम्ही शिवथर घळीच्या भेटीत या भीतीने मागणं घातलं होतं शंभो. जी, तुम्हीच का नाही आऊसाहेबांच्यावर एखादं साजरं काव्य बांधीत? आबा, संभाजीराजाने अस्फुट साद घालीत नजर त्यांच्या पायावर टाकली. काय झालं? त्यांच्या मुद्रेवरचे पालटलेले भाव बघताना महाराज चरकले. आम्ही ती कोशिश कैकवार करून बघितली. हाती पीस धरून आऊसाहेबांचं रूप आठवू लागलो की आमच्या देहमानाचंच पीस होऊन जातं. शंभू एवढेच साद घातल्यासारखे बोल कानी घुमत राहतात. मग समोरच्या कागदावर आमच्या हातून फक्त जगदंब एवढेच शब्द एकसरीने लिहिले जातात. तेच आम्हाला काव्यासारखे वाटू लागतात. पिसाची चाहूल खुटून पडते. ठण 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 पाचाडच्या सदरेवर घाटवलेले ठरल्या रिवाजाप्रमाणे उठवलेले टोल वाऱ्यावर स्वार होऊन रायगडच्या निळ्या चढणीवर नातेबंधनाचे गूढ काव्य रेखीत महालात येऊन घुसले. युवराज जैसे स्वीया नायिका के अष्टभेद काव्य शास्त्र में मानते हैं, वैसे नायक के भी 4 स्वभावी भेद विख्यात है. संभाजीराजांनी घातलेल्या सवालाला कवी कुलेश उत्तर देत होते. संभाजीराजे आणि कवी कुलेश यांचे काव्याभरचे संभाषण पावसाळी वातावरण भरून रंगात आले होते. युवराज वाड्याची सदर धरून खंडोजी बल्लाळ, रायाजी अंतोजी अशी मंडळी खडी होती. महाराज आपल्या साहेबवाड्यात रघुनाथपंत, हणमंते, हंबीरराव, अण्णाजी, दत्ताजीपंत, येसाजी यांच्याशी कसल्या तरी खलबतात बसले होते.
नायकांचे कोणते 4 स्वभावी भेद मानतं शास्त्र? कविराज उत्सुकल्या संभाजीराजांनी कुलेशांना विचारले. धीर ललित, धीरोदात्त, धीर प्रशांत और धीरोधत्त ऐसे 4 भेद हैं युवराज. कला प्रिय मृदु स्वभाव वाले सौंदर्य प्रिय वीर पुरुष को धीर ललित नायक माना जाता है.